आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये इश्क रिस्क भाग 30. दुपारच्या जेवणाची सोय आरुषने बाहेरूनच केली होती. परीची ममा मानसीची नेहमीप्रमाणे आजही मदत घेत होती आणि तीही हेल्प करत होती. परी आणि तिच्यात काही झालं याची मात्र काहीच कल्पना ममाला अजिबात नव्हती आणि तिच्या समोर येण्याने परीलाही ऑकवर्ड फील होत होतं. कसं बसं जेवण वगैरे होताच परी लॅपटॉप काढून थोडंफार तिचं काम करत बसली होती. मानसीला तिचं काम करायचं होतं, पण ते इथं राहून कसं शक्य होणार होतं. त्यात परीची ममा तिला सोडायला तयार नव्हती. आरुषच्या मम्मासोबत परीची ममा आता जरा बिझी होती. आरुषही आता थोडा निवांत आहे पाहून मानसीने त्याला साईडला आणलं. आरुष, मी निघावं म्हणते आता. झालंय ना सगळं? हो झालंय खरं तर. तो आजूबाजूला पाहत म्हणाला. हो ना, मग आंटीना तू समजाव ना तेवढं प्लीज. हो समजावतो. बरं तू निघ, काही लागलं तर सांगेन मी तसं. हो चालेल. मग आंटीना सांग माझं काम होतं ऑफिसमध्ये म्हणून मी गेले. आणि आरुष थँक्स. अगं थँक्स कशासाठी? तू परीच्या ममाला बोलला नसतास तर मला हे लग्न अटेंड करता आलं नसतं. फक्त माझ्यासाठी हे सगळं केलंस. थँक्स. इट्स ओके. तुझी इच्छा होती ना तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाला यायची, मग झालं तर. तो स्माईल करत म्हणाला. आणि हो आरुष, आता सगळं छान होईल असंच वाटतंय, पण तू ना लवकरच परीला सगळं खरं सांगून टाक बरं, म्हणजे पुन्हा काही प्रॉब्लेम नको. हो पाहतो. थोडासा गंभीर होत तो म्हणाला, कारण तो विषय निघाला की त्याच्या मनात काहीतरी बोचत होतं. बरं चल बाय, मी निघते म्हणत मानसी निघून गेली. ती जाताच आरुष परीच्या रूममध्ये डोकावला तर ती काम करत होती. हे काय परी, अगं आज कोण काम करत बसतं? यार तू मला प्रॉमिस केलेलंस काल की उद्या सुट्टी घेणार आहेस, आणि मग हे काय? अरे हो, हे एक जरा महत्त्वाचं होतं. झालंच, बस एक 5 मिनिट. बरं, पण नंतर स्ट्रिक्टली नो वर्क हा. 2 दिवस फक्त हा परी. अरे बोर होते रे मला. मग जरा म्हटलं मेल चेक करावेत. जस्ट 2 मिनिट. ती डोळे मिचकावत म्हणाली. ओके ठीक आहे, मी आहे बाहेर हॉलमध्ये म्हणत तो हॉल बाहेर येत सोफ्यावरच थोडासा आडवा झाला. सकाळपासून त्याची चांगलीच धावपळ झालेली. लग्नाचा तो दिवस असाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी छोटी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. पहिल्यांदाच परी साडी नेसत होती आणि पूजेसाठी तयार होत होती. कालही तिनं लेहंगाच घातलेला. तिचीच मम्मा तिला हेल्प करत होती. एवढ्यात तिचा फोन वाजला. पाहते तर अखिलचा फोन येतोय म्हणताना तिनं तो उचलला. अखिल, आत्ता यावेळी कॉल? काही काम आहे का? परी मॅम, मला तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती द्यायची आहे. ओके बोला पटकन अखिल. आज पूजा आहे, तुम्हाला माहिती नाही आहे का? परी, अगं तो फोन राहू दे, बाहेर तयारी झाली आहे पूजेची, यावर बघू. ममाची मध्येच घाई चालू होते. बरं अखिल, मी नंतर बोलते प्लीज. मॅम पण हे खूप महत्त्वाचं आहे म्हणेपर्यंत परीने फोनही कट केला होता. बघ ठेवलाय आता. ठीक आहे, थांब आता सायलेंटच करून टाकते म्हणत तिने फोन सायलेंटवर केला आणि ती आवरू लागली. आरुष त्याच्या रूममध्ये कुर्ता पायजामा घालून नुकताच रेडी झालेला. थोडंफार आरशात निहाळत तो बाहेर आला आणि बाहेरची तयारी पाहू लागला. इतक्यात परी देखील आवरून बाहेर आली. तिला पहिल्यांदा असं साडीमध्ये पाहून क्षणभर तिच्याकडे पाहण्यातच हरवला. ती ममाशी बोलतच बाहेर पडत होती. आरुष, तयारी झाली तर घेताय ना बसून पूजेला? ममा म्हणाली. हो मॉम म्हणत वाढलेल्या हृदयाची स्पंदनं सावरत तो पूजेच्या पाटावर जायला निघाला तर तिने येऊन त्याचा हात पकडला.
त्याच्यासोबत पूजेच्या पाटावर बसायला निघाली. तिच्याकडे नकळत त्याची नजर गेली तर ती त्याच्याकडे पाहतही नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर असणारा आनंद मात्र त्याला तिनं न सांगताही जाणवत होता. दोघंही जोडीने पूजेला बसले आणि पूजा सुरू झाली. प्रिशा आणि मानसी वेळ काढून पूजेसाठी हजर झाल्या होत्या. आरुषची ममा खुर्चीवर साईडलाच होती. शेजारी परीची ममा होती. ममाची केअरटेकर साक्षीही तिथं होती. 1-1.5 तासात पूजा संपत आली. नैवेद्य दाखवून भेटजींनी मोठ्यांच्या पाया पडण्यास सांगितलं. परी आणि आरुष जोडीने दोघा ममांच्या पाया पडले. परीच्या ममाने त्याच्या ममाच्या वतीनेही त्या दोघांना आशीर्वाद दिले. दोघंही चांगलेच खुश होते. दुपारची जेवण वगैरे झाली आणि प्रिशा आणि मानसी तिथून निघून गेल्या. त्यानंतर परीची ममा तिच्या जवळ आली. परी, चल आता आम्हीही निघतो. तू तू कुठं निघालीयस? परीने अडखत विचारलं. अगं, असं सासूने जावयाच्या घरी थोडी ना राहायचं असतं. ममा, हे कोण म्हणालं असं? अगं, हे असं ठरलेलं नाहीये. तू माझ्यासोबत राहणार आहेस. तू सांग ना हिला आरुष, आपलं असंच ठरलं होतं की नाही? बोलताना तिच्या डोळ्यात जरा पाणी आलं. आईची जबाबदारी शेवटपर्यंत आपल्याकडं ठेवायची असं काही ठरवणारी परी एकदम आईच्या या बोलण्यावर हादरलीच होती. अगं, तुम्ही काय ठरवणार यात? हे मी ठरवले. आरुष, मला निघायला हवं. तू तरी समजून घे रे. जावयाच्या घरी असं थोडी न राहतात. अहो मॉम, पण तुम्ही इथे राहिला तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपण सगळे सोबत राहूया ना. परी आणि माझं सगळं आधीच ठरलंय. नाही परी, अगं आरुषचं ठीक आहे. तो असं म्हणतोय हे त्याचं मोठेपण आहे. पण तुला कसं पटतंय? मला नाही हा आवडणार. आणि मी येईन ना अधूनमधून तुझी आठवण झाली की तुला भेटायला. नाही तर तुला फोन करून बोलावून घेईन. त्यात काय एवढं? मम्मा, तू कुठंही जाणार नाही आहेस. अगं, एवढा अधिकार तर मला दे ना. तू एकटी कशी राहणार आहेस तिथं सांग बरं. परी ममाच्या जवळ येत पॅनिक होत म्हणाली. अगं, मी एकटी कुठं आहे तिथं? साक्षी आहे ना सोबत. मानसी येत जाईल अधूनमधून भेटायला. मी बोलले तिला तसं. तीही तयार आहे. तू नको का माझी काळजी करू. चला येतो. आरुष, काळजी घ्या हा माझ्या परीची. एकमेकांना सांभाळून राहा. ती आरुषच्या खांद्यावर थोपटत म्हणाली आणि परीची ममा अचानक हे असं काही बोलू लागल्याने त्याला तर काय बोलावं तेच कळत नव्हतं. आरुष, तू तरी सांगणार आहे तिला. परी पटकन आरुषकडे येत आरुषचा हात हलवत म्हणाली. परी, अगं मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण त्या ऐकतच नाही आहेत. मी तरी काय करू मला समजेनच झालंय. तो तिला हळूच म्हणाला. परी, बी वाईज गर्ल बेटा. डोंट बी लाईक चाइल्डिश. लहान नाही आहेस तू आता. लग्न झालंय तुझं बाळा. ममा तिला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. ममा, अगं तुला समजत नाही आहे मला काय म्हणायचं आहे. आरुष काय म्हणत आहे तुला ऐकायचंच नाही आहे का? यासाठी माझं लग्न लावून द्यायचं होतं का तुला? आरुष, तिला सांभाळ, आम्ही निघतो. म्हणत ममालाही परीचं असं पॅनिक होणं पाहून तिथं थांबणं मुश्किल झालेलं. तिलाही तर तिच्या एकुलत्या एक मुलीला सोडायचं या विचाराने हर्ट होत होतं. पण तिला आरुषच्या स्वाधीन करून सगळं ठीक होईल या आशेने ती स्वतःला तिच्यापासून वेगळं करत होती. कधीतरी होणार ते आज होते. ममा स्वतःलाच समजावत सावरत खाली निघाली आणि परी तिच्या मागे जायला धावणार तर आरुषने तिला समोर येत पकडलं आणि जवळ ओढलं. परी, शांत हो. मी मॉमशी बोलेन पुन्हा एकदा. मला थोडा वेळ तर दे. पण असं का करते ती आरुष? अगं, आता त्यांना नक्की काय वाटतंय आणि त्या काय विचार करत आहेत हे त्यांनाच ठाऊक असेल. मलाही अंदाज लावता येत नाहीये. तू सावर बरं स्वतःला. चल त्यांना सोडून येऊ खालून. म्हणत तो तिचे डोळे पुसत तिला घेऊन खाली निघाला. डोळ्यातल्या अश्रूंना कसं तरी थांबवत ती खाली ममाला निरोप द्यायला आली. ती निघून गेली तशी उगाचच एक पोकळी तिला आतून सतावत होती. जणू ती याच शहरात नसून दूर कुठंतरी निघाली आहे.
आज सायंकाळी आरुषच्या आईची तब्येत पूर्णतः ठीक झाली नसल्याने तिला पुन्हा आधीच्या दवाखान्यात हलवायचं होतं. तिथे तिच्यावर आणखी उपचार जे करायचे होते. परी आणि आरुष दोघंही तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये सोडून घरी आले. रात्रीचं जेवण बाहेरूनच येताना एका ठिकाणी करून आले होते. घरी आल्यावर मात्र परीला कालपर्यंत अचानक भरलेलं आणि आज पुन्हा रिकामं झालेलं घर पाहून उगाचच एकटं वाटत होतं. ममाची आठवण येत होती म्हणून तिनं हॉलमध्ये सोफ्यावर बसूनच ममाला फोन लावला. काही वेळ तिच्याशी बोलली आणि नंतर फोन हातात घेऊन सगळी हिस्ट्री चेक करत बसली. पाहते तर अखिलचे खूप सारे मिस कॉल होते. अरे हा अखिल का इतकं फोन करत आहे मला, ती म्हणत होती. एवढ्यात केव्हाचा बेडरूममध्ये काही करत असलेला आरुष बाहेर आला आणि तिच्या हातातला फोन काढून घेत साईडला ठेवला. ते तू आता नंतर बघ. आणि मी बोललो ना, नो मोबाईल, नो कॉल्स, नो वर्क फॉर टुडे म्हणत तिला हाताला घेऊन त्याने ओढलं. अरे पण आरुष, अखिलचा सकाळीही फोन आलेला. कळत नाहीये काय महत्त्वाचं बोलायचं होतं त्याला, ती पुढं बोलत होती. तोवर त्याने तिला दोन्ही हातात उचललं आणि तिला बेडरूममध्ये घेऊन आला. उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर बघ ते तू आत्ता नको ना यार म्हणत त्याने आत आणून तिला बेडवर अलगद झोपवलं. तिनं आजूबाजूला पाहिलं तर संपूर्ण बेडवर लालबुंद गुलाबाच्या पाकळ्या अंथरलेल्या. मनातनी पोटात असंख्य फुलपाखरं उडावी तशी किंचितशी एक गोड शिरशिरी तिच्या अंगावर येऊन गेली. तिचं त्याच्याकडे लक्ष जातंय तोच तिच्या जवळ येत असलेला तो तिला दिसला. तिच्या जवळ येत डोळ्यात पाहू लागलेला तो, तिच्या खूप जवळ येत डोळ्यात पाहू लागलेला तो, त्याचं ते प्रेमाने पाहणं आणि त्याचा गरम श्वास तिला या क्षणाला काहीतरी वेगळंच भासत होतं. त्या क्षणाला तिचंही बाकी गोष्टींवरचं लक्ष आपोआपच हटलं. आय लव्ह यू परी, तू खुश आहेस नाही यार? हो आरुष, तू भेटला आणि मला माझं आयुष्य मिळालंय रे. आता हे आयुष्य फक्त असंच असावं. तू कधी मला सोडून जाऊ नको. ममाच बघ ना, ती पॅनिक होत ममाविषयी पुढे काही बोलणार एवढ्यात त्याने तिच्या ओठांवर अलगद बोट ठेवलं. आता तो विषय नकोय प्लीज, आपण उद्या बोलूया यावर म्हणून तिच्या गाल आणि कानाजवळ त्याने ओठ आणले. तसा त्याचा गरम श्वास तिला कानाजवळ जाणवला. तिच्या अंगावर मोरपीस फिरावं तसा एक रोमांच उभा राहिला. ते एकमेकांच्यात हळूहळू हरवू लागले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी परीला जाग आली ती आरुषच्या मिठीतच. पटकन मोबाईल पाहायचा तर तो आज उशाशी नव्हता. तिला आठवलं काल आरुषने फोन हातातून घेत तिथेच हॉलमध्ये ठेवलेला. किंचित उठायचा प्रयत्न करत तिनं बाजूला पाहिलं तर अस्ताव्यस्त पसरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि बेडशीट पाहून तिला कालचे त्यांच्यातले ते गोड क्षण आठवले. तशी ती शहारली. तो गाढ झोपेत होता म्हणून ती उठणार तर त्याला थोडी जाणीव होताच त्याने तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली आणि तिला स्वतःकडे आणखीनच खेचलं. तिला उठताच येत नव्हतं कारण तो तिला सोडत नव्हता. आरुष, अरे आज तरी मला ऑफिसला जायला हवं. तुला नाही का जायचंय ऑफिसला? राहू दे ग आजचा दिवस, रिया पाहिल. अरे पण आपलं ठरलं तेवढी सुट्टी घेतली की आपण, ती लढीवाळपणे म्हणाली. असू दे ना यार, आजचा दिवस. मग मी यापुढे कधीही तुला म्हणणार नाही, प्रॉमिस. प्लीज ना परी म्हणून त्याने तिला आणखी स्वतःकडे खेचलं. बरं मग मला तसं रियाला कॉल करून तरी सांगू दे. ठीक आहे, पण लगेच येणार आहेस हा तू म्हणत त्याने तिला सोडलं. त्याने मिठी सैल केली तशी ती उठली आणि हळूच हॉलमध्ये आली. हॉलमध्ये ठेवलेला फोन हातात घेत रियाला फोन लावला आणि ती आज ऑफिसमध्ये येणार नसल्याचं सांगितलं आणि बाकीचं सगळं सांभाळायच्या सूचना करून ती बेडरूममध्ये आली. पाहते तर आरुष पुन्हा अगदी गाढ झोपलेला. त्याला पाहून तिच्या गालात स्माईल येत होतं.
तिला सकाळीच पुन्हा ममाची आठवण आली म्हणून ममाला कॉल लावला. एवढ्यात बाजूच्या टेबलवर आरुषचा फोन ब्लिंक होत होता. तिनं सहजच नजर टाकली. पाहते तर मानसीचा फोन येत होता. तिला जरा आश्चर्य वाटलं की मानसी त्याला का बरं फोन करते. एकदा सोडून 2-3दा तिचा कॉल येऊन गेला होता. हे थोडंसं वियर्ड वाटत होतं तिला, पण तसं काही नसेल असं मनाला समजावत ती गॅलरीमध्ये येत मम्माशी बोलू लागली. हॅलो मम्मा, काय करतेस? इतका वेळ फोन उचलायला? ठीक तर आहेस ना तू? बराच वेळ रिंग गेल्यानंतर फोन उचलताच परीचे प्रश्नावर प्रश्न सुरू झालेले. परी मॅम, मम्मा जरा झोपल्यात. मी त्या उठल्यावर कॉल करू का? साक्षी तू? अगं मम्मा ठीक आहे ना? काही वाटलं तर मला कळवणार आहेस हां? आणि रमेशला तिला वेळेवर जेवण आणि नाश्ता द्यायला सांगशील. हो परी मॅम, तुम्ही काळजी नका करू, मी आहे ना, मी घेते त्यांची काळजी. हो, ती उठली की मला पहिला कॉल कर म्हणत परीने फोन ठेवला आणि विचारात हरवली. 8:30 झालेत आता. इतका वेळ तर ती नेहमी लावतही नाही उठायला. तिची तब्येत तर ठीक नसेल ना? मे बी कालच्या दगदगीमुळे असेल. जाऊ दे, मी तिला भेटून येईन आज. स्वतःलाच समजावत ती आत आली. आरुष अजूनही गाढ झोपेत होता. पटकन बाथरूममध्ये जात ती ब्रश करू लागली. काही वेळाने आवरून बाहेर आली आणि तिचं आरुषकडे लक्ष गेलं तर तो उठला होता आणि आता फोनवर काही करत होता. तिला पोटात भुकेची तीव्रतेने जाणीव होत होती. आता कशा आहेत मम्मा परी? ती बरी आहे. बरं आरुष, मला भूक लागली आहे, मी बघते काहीतरी किचनमध्ये. अगं थांब तर, तो म्हणत होता तोपर्यंत तर ती तिथून लगेचच बाहेर येत किचनमध्ये निघून आली. किचनमध्ये येताच थोडी शोधाशोध केल्यावर तिला ब्रेड, काकडी आणि टॉमॅटो मिळाले. आता सँडविच बनवावं या हेतूने तिने काकडी आणि टॉमॅटो कट करायला घेतला. पण काहीतरी होतं जे तिला आता मनामध्ये सलत होतं. कारण मात्र काही कळत नव्हतं. त्याच विचारांच्या धुंदीमध्ये ती काकडी कापत होती आणि चुकून तिचं बोट कापलं गेलं. आऊच! परी, अगं काय करतेस तू? बघू, कापलं ना? अरे यार! तिला म्हणत तिथं येत डायरेक्ट तिचं बोट पकडून त्याने तोंडात पकडलं. त्याचं असं अचानक येऊन करणं, ती मात्र त्यालाच पाहत राहिलेली. असं करतात का काम? 1 मिनिट इथं बस, मी आलोच फर्स्ट एड घेऊन म्हणत त्याने तिला उचलून किचन कट्ट्यावर बसवलं आणि डोळ्यांचं पात लवतंय तोच फर्स्ट एड ही घेऊन आला. तिचं बोट पुसून घेत त्याला किंचित औषध लावून त्याने बँडेज लावलं. त्याचं एवढं प्रेमाने तिच्यासाठी करणं, ती त्याला फक्त प्रेमाने न्याहाळतच राहिली होती. ते मानसीचा फोन येणंही तिला क्षणभर आठवलं, पण समोर असलेला आरुष कधी आपल्याला फसवेल असं निदान आत्ता तरी तिला पाहून वाटत नव्हतं. काय पाहतेस अशी? हे असं काम करणार आहेस का तू? लगेच बोट कापूनही घेतलंस? अरे मला सवय नाही आहे असं काम करण्याची आरुष. ओ सॉरी. अरे यार, माझंच चुकलं, मी विचारायला हवं होतं तुला. ठीक आहे, आता मी बनवतो. मी पाहतो एखादा मेड लवकरच. पण हे काय बनवत होतीस? समोर फक्त काकडीने टोमॅटो पाहून त्याने विचारलं. सँडविच, ती म्हणाली आणि जरा अंतरावर असलेला ब्रेड त्याला दिसला आणि तो हसू लागला. हे यात हसण्यासारखं काय हां? परी गंभीर होत म्हणाली. अगं काहीतरी आठवलं मला म्हणून हसलो मी. तुला आठवतंय त्यावेळी कसं चुकून तुझ्या टिफिनमधलं सँडविच खाल्लेलं आणि कसली चिडली होतीस तू? म्हणत त्याला काही हसू आवरत नव्हतं. तिलाही ते आठवून हसू आलं. मग किती राग आलेला माझा तुला तेव्हा? तू तसाच तिच्या जवळ जात तिच्या डोळ्यात पाहत विचारू लागला. खूप म्हणजे खूप आलेला, पण आता हसू येतंय. बरं झालं आठवलं. तू माझं सँडविच खाल्लेलं ना? चल, आज मला तू तुझ्या हाताने सँडविच करून खायला घालणार आहेस. हो येस बॉस, आय एम ऑलवेज रेडी फॉर यू. बाय द वे, सँडविचच खायचं आहे का फक्त तुला? म्हणत तिच्या जवळ जात तिच्या ओठांवर ओठ टेकवले. क्षणभर दोघंही हरवले होते. काही क्षण गेले असतील आणि तो बाजूला होत म्हणाला. बरं, आता भरलं असेल ना पोट?
ए नाही हा, काही काय बोलतोयस? आरुष आवर ना पटकन, भूक लागली अरे मला, ती हसत म्हणाली. हो हो बनवतोय मी, जा तू तो पण आवरून घे. आणि आरुष, मामा बोलली नाही रे आत्ता फोन केला होता तर, जरा काळजीच वाटते तिची, तिला भेटून येऊया का संध्याकाळी? हो ग जाऊ आपण, डोंट वरी, तू काळजी नको करू ग, त्या छान असतील. मी आलेच. मला ती फ्रेश व्हायला गेली. तो दिवस एकमेकांसोबत घालवून त्या संध्याकाळी आरुष आणि परी तिच्या मॉमला भेटायला गेले. तिथे पोहोचताच परी कारमधून उतरून डायरेक्ट ममाच्या रूमकडे धावली. अचानक परी तिथं आलेली पाहते तर ममा आराम करत होती. ममा, आर यू ओके? हे आता या वेळेला अशी का झोपली आहेस? साक्षी, काय मम्माला बरं नाही आहे का? परी ममाजवळ येऊन बसत एकावर एक प्रश्न विचारू लागली तशी ममा उठली. अगं काही नाही परी, थोडा थकवा वाटत होता म्हणून आराम करत होते. बस, पण तू येणार होती तर सांगायचं ना मला. मम्मा, मी इथे असं अचानक नाही येऊ शकत का? तू असं का बोलतेस? मला वाटेल तेव्हा तुला भेटायला येणार आणि तू काही म्हणणार नाही आहेस हा? नक्की काही होत नाही आहे ना तुला? बघ कसा चेहरा उतरलाय. अगं परी, काही नाही झालंय ग, तू जास्त विचार करतेस. अरे तुम्ही इथे आहात, कशा आहात मॉम? एवढ्यात आरुषी तिथं आला. आरुष, बरं झालं तू आलास. तुझ्या बायकोला थोडं समजाव बरं, किती काळजी करायची माझी. आता माझ्या काळजीपेक्षा स्वतःची आणि स्वतःच्या नवऱ्याची थोडी काळजी घे परी. जास्त विचार करू नकोस. आता आरुष भेटलाय ना, छान आयुष्य एन्जॉय कर, कसल्याही बंधनाशिवाय. ममा, तुझं बंधन कधी असणार आहे का मला? आणि असेल तर ना, ते बंधन मला चालेल आयुष्यभर. हेच परी, बस झालं ग, आता माझा विचार नको करू. मी घेते हा माझी काळजी, आता तू तुझी काळजी घे, एवढंच सांगते. जास्त विचार करू नको आणि रागाच्या भरात कसलाही निर्णय कधीच घेऊ नको. कधी एखादी गोष्ट कळालीस तर शांतपणे त्यावर विचार कर, शहानिशा कर आणि मगच निर्णय घे. तुझा निर्णय चुकणार नाही. मम्मा, हे काय आता लेक्चर देतेस? लेक्चर? आरुष, सांग बाबा आता तूच हिला. हिची हीच काळजी लग्न होईपर्यंत पोकरत होती मला. आता मला यातून निवृत्त होऊ दे ग परी. मम्मा, असं का बोलतेस? कंटाळली आहेस का मला? छे, आई कधी मुलांना कंटाळते का परी? फक्त तुझं तुला भलं कळावं एवढंच काय तो हेतू आहे बघ माझा. ऐकशील ना, आज मी जे काही सांगितलंय ते तडकाफडकी कधीही निर्णय घेणार नाहीस. प्रॉमिस कर बरं मला. प्रॉमिस मामा. पण असं दूर नको करू न ग मला. आणि मग तू असं तुटक बोलू लागतेस, मला खूप भीती वाटते ग. परी शांत हो, त्या फक्त सांगत आहे तुझ्या चांगल्यासाठी, हो की नाही? आणि त्यांना काही होणार नाही आहे इतक्यात, आणखी खूप काही करायचं आहे त्यांना. मॉम, बाकी काही माहीत नाही, पण आम्ही सेटल होईपर्यंत चला ना आमच्या घरी सोबत. तसं तर आई पण काही दिवसांनी बरी होऊन येईल, तिलाही तुमची सोबत होईल. सगळेच सोबत राहूया ना आपण, प्लीज. आरुष ममाला समजावत होता. आरुष, तुझी आई बरी होऊन येऊ दे, मग येईन काही दिवसांसाठी मी. तसंही तुम्ही दोघं कामावर जाणार, मी एकटी घरात काय करणार आहे? इथे बरी आहे रे, मला सवय आहे आता इथली, त्यामुळे इथेच बरं वाटतंय बघ. तेव्हाचं तेव्हा बघू आपण. आणि आता आलाच आहे तर जेवून जा तुम्ही. रमेशला सांगायला हवं जेवणाचं म्हणत ममा उठली, पण थोडा तिचा तोल गेला आणि परीने तिला पकडलं. ममा, काय हे, तुझी तब्येत बरी नाही आहे वाटतं. अगं नाही असं काही, जरा गेला तोल, आता वयोमानानुसार होणार असं. नाही, तू बस इथे, मी सांगते रमेशला, म्हणत तिने बळेच ममाला बसवलं. आलेच मी, म्हणत ती खाली निघून गेली. मॉम, खरंच बऱ्या आहात ना तुम्ही? हे काय, तब्येतीची हेळसांड नाही करणार आहेत हा? आरुष म्हणाला. आरुष, तुला म्हणून बोलते, इतके दिवस तिच्यासाठी जीव अडकून होता बघ, आता जगायची इच्छा नाही. काय बोलताय तुम्ही? प्लीज मॉम, असं काही बोलू नका.
तिनं ऐकलं तर किती हर्ट होईल ती. तुमच्यासाठी ती खूप विचार करते हो. म्हणूनच आरुष, तुझ्यावर तिची जबाबदारी सोपवली आहे मी. मला खात्री आहे तू सगळं ठीक करशील, तिची काळजी घेशील. माझ्यात तिनं आता फार अडकू नये आणि तिला याचाही त्रास होईल रे. माझ्याशिवाय तिला जगता यायला हवं. मॉम, आता सध्या हा विषय बंद करा बरं प्लीज. आय रिक्वेस्ट यू. आता खाली चला, मी नेतो तुम्हाला खाली. म्हणून तो ममाला आधार देत खाली घेऊन निघाला. परीची ममा जे म्हणाली त्याने पुन्हा मनात वादळ उठलेलं. परीला अजून काही गोष्टी माहीत नाहीत. कसं सांगणार आहे मी तिला सत्य? आता कुठे सगळं आमच्यात छान होतंय आणि मी तिला सांगू तरी कसं? त्यात ममाना काही झालं तर सगळंच विस्कटेल. मला तिला नाही हरवायचंय. पण मी तिला सांगितलं आणि ती पॅनिक झाली तर? विचारांच्या गर्तेत आरुषने ममाला खाली आणून बसवलं आणि समोर परी आली. तिच्याकडे पाहत त्याने कसं बसं स्मित केलं. ती ममाच्या जवळच बोलत बसली होती. आरुष मात्र ममाच्या या बोलण्याने समजला होता की त्यांना आता जगण्यात फारसं स्वारस्य नाही आहे. तसंही एकटेपण त्यांनाही जाणवत असणार. तो त्यांना सतत काही करून सोबत ठेवायचा प्रयत्न करणार होता, कारण त्यांना काय झालं तर सर्वात जास्त परीलाच त्रास होणार होता आणि हे न होऊन देणं यासाठीच तो प्रयत्न ठेवणार होता. त्या रात्री तिथंच जेवण वगैरे करून परी आणि आरुष घरी परतले. आताही आरुष त्याच्याच विचारात हरवलेला. योग्य वेळ पाहून तिला सगळं बोलायचं असं मनाशी ठरवत होता. सगळं तिच्या मामासमोर होईल ते बेस्ट होईल असं त्याला वाटत होतं. पण त्यासाठी ममाला काही करून घरी बोलवावं लागणार होतं. त्यासाठी योग्य ती संधी पाहत होता तो फ्रेश होऊन बेडवर आला. पाहतो तर परी विचारात हरवलेली. परी, काय ग, कसला विचार करत आहेस? आरुष, तुला नाही का वाटलं? मम्मा वीक वाटत होती. अरे, ती नेहमीसारखी नव्हती वाटत. ती का रे ऐकत नाही आहे आपलं? परी, आपण करू काहीतरी. त्यांना बोलावून घेऊ घरी. काहीतरी रिझन तर हवं, म्हणजे त्या टाळू शकणार नाहीत आपलं म्हणणं. पण काहीतरी करायलाच हवं आरुष. ती मला माझ्या डोळ्यांसमोर हवी आहे रे. हो परी, पण हे बघ, स्वतःचं मन थोडं घट्ट करायला शिक. होणाऱ्या गोष्टी टाळता येत नाहीत, पण त्या म्हणतात तसं तू स्वतःला काही अंशी बदलायचा प्रयत्न कर, असं मलाही वाटतं. ठीक आहे आरुष. मला ती थोडी विचारात हरवली. तिला मम्माचं बोलणं आठवलं. तडकाफडकी कधीही निर्णय घेणार नाहीस. प्रॉमिस कर बरं मला. एवढंच सांगते. जास्त विचार करू नको आणि रागाच्या भरात कसलाही निर्णय घेऊ नकोस. कधी एखादी गोष्ट कळालीस तर शांतपणे त्यावर विचार कर, शहानिशा कर आणि मगच निर्णय घे. तुझा निर्णय चुकणार नाही. परी, अगं आता कसला विचार करतेस? आता विचार करू नकोस बरं. काय सांगितलं होतं त्यांनी, विसरलीस का इतक्यात? तो तिला जवळ ओढत म्हणाला. मला माहिती रे, सगळं कळतंय. तिला माझी काळजी वाटते आणि का वाटते तेही कळतंय. म्हणून ती त्याच्या मिठीत शिरली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. कळतंय ना? मग झालं तर त्यावर काय वागायचं हे ठरव. त्यावर विचार करून काही उपयोग नाही आहे, ओके? म्हणून तो तिला थोपटू लागला. तीही त्याच्या उबदार मिठीत येताच मनातली किलमिश विसरायचा प्रयत्न करत होती आणि तिला यात यशही येत होतं. तिनं काहीच क्षणात डोळे मिटले. लवकरच काहीतरी करायला हवं आणि तिला सगळं क्लिअर करायला हवं याचाच विचार करत आरुषही कधीतरी झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी परी आणि आरुष ऑफिसमध्ये जायला निघणार त्याआधीच प्रिशाचा कॉल आला. आरुषने तो उचलला. आरुष, आज एक महत्त्वाची मीटिंग आहे. आज येऊ शकशील का? हो, मी परीशी बोलतो एकदा आणि निघतो. ओके? हो चालेल. डायरेक्ट इथे आलास तर बरं होईल, म्हणजे आधी आपल्याला त्यावर थोडं बोलता येईल. हो ओके, भेटल्यावर बोलू. मला त्याने फोन ठेवला. एवढ्यात परीने पाठीमागून येत त्याला मिठी मारली. काय, कोणाचा होता फोन? अगं प्रिशा होती. ते एक महत्त्वाची मीटिंग आहे आज, मला येतो का विचारते. जाऊ ना? तो तिचे हात अलगद सोडून तिच्याकडे वळत तिला विचारत होता. अरे हो, जा ना, विचारतोस काय त्यात?
ती त्याला बिलगत म्हणाली. ओके, चल मग निघूया का? एक काम करतो, तुला तुझ्या ऑफिसमध्ये सोडतो आणि मी तसाच प्रिशाच्या ऑफिसवर जातो. चालेल असं? हो चालेल, चल निघूया. अगं थांब तर, काही राहिलं नाही का? तो तिच्या भोवतीची पकड न सोडता तिला म्हणाला. तशी ती त्याच्याकडे पाहत गोड हसली. चल, लेट होतोय, ती स्माईल करत म्हणाली. तरीही त्याने तिच्या दोन्ही गालांवर क्रमाने किस केला. चल आता, तो तिला सोडत म्हणाला. ती पुढे आणि तोही कारच्या कीज घेऊन तिच्या मागोमाग निघाला. आरुष परीला ऑफिसच्या खाली सोडून निघून गेला आणि परी तिच्या केबिनमध्ये आली. लॅपटॉप चालू केला आणि तिला आजचं तिचं कामाचं शेड्यूल पाहायचं होतं. रिया तिच्या रूममध्ये होती. तिला कॉल लावून बोलावलं आणि तिची डायरी ओपन केली. एवढ्यात डोअर नॉक झालं. मे आय कम इन मॅम? आवाज अखिलचा होता. या अखिल, कम इन म्हणताच तो आत आला. काय आज पुन्हा तुम्ही सकाळी सकाळी? अरे हो, विसरलेच होते. काय बोला, एवढं काय महत्त्वाचं होतं म्हणून तुम्ही इतके कॉल करताय? 2-3 दिवस झालं. परी सगळं काम बाजूला ठेवून त्याच्याकडे वळली. पण तिला माहीत नव्हतं तो आरुषबद्दल तिला काहीतरी सांगणार होता. आजचा भाग इथंच संपलेला आहे. बघूया अखिलला आरुषबद्दल काय माहिती मिळाली आहे आणि तो आता परीला काय सांगतोय आणि त्यावरून परी काय रिॲक्ट होणार आहे आपल्याला माहीत नाही आहे. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.